भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य ऐकले किंवा वाचले तरीही आपल्या स्वामी समर्थांची आठवण आणि मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थांचे अनेक भक्त या जगभरात आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच. हे जे लोक मानतात ते लोक स्वामींची भक्ती करण्यात लीन होतात व नेहमीच संकटातून मुक्ती मिळते. हे स्वामींच्या भक्तांचा त्यांच्यावर विश्वास आहे. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार व मूल्य लक्षात घेऊन त्यानुसार वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते. स्वामी समर्थांची अगाध महिमा, त्याचप्रमाणे त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहेत. त्यामुळे तुम्ही स्वामींचे ऊर्जादायी विचार भक्तांच्या समस्याचे नेहमी निवारण करतात. तसेच आयुष्यात सदैव आपल्या पाठीशी ठामपणे उभे असणाऱ्या स्वामींचे आपल्या जीवनासाठी प्रेरणादायी ठरणारे चांगले विचार आज आपण ह्या व्हिडिओतून पाहणार आहोत. स्वामी भक्तांनो, तुम्ही जर सच्चे स्वामी भक्त असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. एका नास्तिकालाही आस्तिक करू शकणारी अद्भुत शक्ती म्हणजे सद्गुरू श्री स्वामी समर्थ माऊली. जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. त्यामुळे आयुष्यात कितीही संकटे आली तरी घाबरू नका. स्वामी आपल्या पाठीशी आहेत, हा विश्वास तुम्ही ठेवा. हा विश्वास तुम्हाला जर असेल तर होय असे टाईप करून आपली संमती दर्शवा. अडचणी ह्या आयुष्यात नसून त्या माणसाच्या मनात असतात. ज्या दिवशी आपण आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी जीवनात आपोआप मार्ग मिळेल. श्री स्वामी समर्थ. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळतो ना, त्यांनी फक्त हे लक्षात ठेवावे, नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरत असतो. तुमच्या पाप पुण्याचा हिशोब हा होतोच, फक्त वेळेला थोडीशी वेळ द्या. जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा. परंतु स्वतःला तुम्ही आनंदी, सुखी, समाधानी ठेवा. माणसाच्या जीवनात संकटे ही फक्त तुमच्यातील शक्ती आणि चिकाटी पाहण्यासाठीच येत असतात. जिथे आपण पडतो असमर्थ तिथे उभे राहती फक्त महाराज श्री स्वामी समर्थ. सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा. सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एका प्रकारचे कर्ज आहे. त्यामुळे तात्काळ सुख तर मिळतच, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. त्यामुळे कधीही सत्याची साथ द्या. आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी आपली वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांची किंमत तुम्ही कधीच विसरू नका. हिऱ्यामुळे जशी दागिन्यांची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसांची किंमत वाढते आणि कर्म चांगले होतात ते नामस्मरणामुळे, देवाच्या भक्तीत असल्यामुळे. त्यासाठी देवाची भक्ती तुम्ही करा. जेव्हा आपण कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कोठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं आणि ती आपली स्वामी माऊली, स्वामी आई करत असते. सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका. आपण आपल्या आयुष्यात किती आनंदी आहोत याला महत्त्व नाही, तर आपल्यामुळे कोण कोण आनंदी आहेत व आपण कोणामुळे आनंदी आहोत याला जास्त महत्त्व आहे. एखाद्या पाषाणातून देवाची मूर्ती बनवण्यासाठी टाकीचे घाव सहन करावेच लागतात. तसेच आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीला सामोरे गेल्याशिवाय मानव मूर्ती कशी बनणार. सुखासाठी कोणापुढेही हात पसरू नका. वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा. चांगली वेळ निश्चित येईल आणि ती चांगली वेळ स्वामी आई आणून देणार. माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे बाळा. वर्तमानात असताना नामात राहा. तू स्वतः निस्वार्थ कर्माचा रोप लाव.
कोणाच्या आशेवर मदतीचा अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर अधिकार फक्त तुझाच असेल. त्यामुळे तू कर्म चांगले करत राहा. कोणाला आपले काय करायचे तर मनापासून करा. केवळ मुखाने कोणावर राग व्यक्त करायचं असेल तर मुखाने करा, मनाने नाही. कारण ज्या दोऱ्याला गाठ नसते तो दोरा सहज सुईतून प्रवेश करतो. आचार विचार घराची आखणी आहे. प्रेम घराचा पाया आहे. थोर माणसे घराच्या भिंती आहेत, तर सुख हे घराचे छत आहे. जिव्हाळा घराचा कळस आहे, तर माणुसकी ही तिजोरी आहे. आपापसात प्रेम ही धनदौलत आहे, तर नामस्मरण इथला आत्मा आहे. त्या आत्म्याला तुम्ही तुमच्या घरातून तुमच्या आयुष्यातून जाऊ देऊ नका. तो आत्मा ते नामस्मरण म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करून हे भक्तिमय चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. हा नाशवंत देह उद्या नाहीसा होईल. काय कमावले आणि काय जमवले. कधीतरी मातीमोल होईल. 2 शब्द घे मुखी, प्रेमाने जग जिंक. मग होशील तू आणि इतर सुद्धा सुखी. एक भास एक निवास नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणाकणात नित्य स्वामी बसावा, नित्य स्वामी बसावा. चिंता तुला त्रास देत असेल, भीती तुला सतावत असेल, कोणी नसेल तुझ्या संगी साथी तरी घाबरू नकोस. काढू नकोस पळ तू, वागूस नकोस स्वार्थी तू, मन मारून नको जगूस. मी तुझाच आहे प्रती क्षण आणि सगळ्यांना ठामपणे स्वामी आहे ना असे तू म्हण. माझा देव माझा विश्वास आहे, माझा पाठीराखा आहे, हा विश्वास तू ठेव. आणि बघ मी माझ्या भक्तांना पाठबळ नेहमी देत असतो. ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळाले आणि ज्यांना नाही कळाले त्यांनी मला आपणहून गमावले. स्वामी भक्तांनो, स्वामींना तुम्ही गमावू नका. त्यांना तुमच्या जवळ ठेवा, त्यांच्यावरती भक्ती ठेवा, विश्वास ठेवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे टाईप करून हे मार्गदर्शन एका व्यक्तीला शेअर करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा माझा सच्चा भक्त कोणालाही दुखावत नाही, कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामीच आहेत. जो साधक अविश्वास दाखवत नाही आणि माझ्या निस्सीम माझ्यावर प्रेम करतात, खऱ्या अर्थाने मी त्यांच्या मागे पुढे नेहमीच चालत असतो, कारण तो माझा प्रिय भक्त असतो. श्री स्वामी समर्थ.